बातमी आहे मुंबईतून राजकीय बातमी आहे। भाजपकडून शिंदेंना केवळ 52 जागांची ऑफर असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। भाजप आणि शिंदे गटाची जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली आहे। शिंदे गटाकडून मात्र 120 जागांची मागणी करण्यात आली आहे, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे। माहितीमध्ये जागा वाटपावरून तणाव वाढण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। सागर, भाजपकडून शिंदेंना फक्त 52 जागांची ऑफर देण्यात आल्याचं कळत आहे। वास्तविकतेत पहिली महायुतीची मुंबई महापालिकेची जागा वाटपाची बैठक होती आणि शिंदेंच्या वतीने जवळपास 125 जागांची तयारी मागण्याची करण्यात आली। मात्र भाजपकडनं देण्यात आलेली ऑफर ही अर्थात शिवसेनेच्या साठी फार मोठा एक झटका म्हणावा लागेल। अवघ्या 52 जागांची ऑफर पहिल्या बैठकीमध्ये भाजपकडनं समोर आल्याची माहिती येत आहे। अर्थात भाजपाच्या या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंच्या नेत्यांना एक मोठा जबरदस्त धक्का मानावा लागणार आहे, कारण की जवळपास दुप्पटपेक्षा जास्त जागा खेचून घ्यायची वेळ आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर येणार आहे। कारण की जर पाहिलं तर किमान 100 जागांची अपेक्षा, म्हणजे भलेही 125 जागांचा दावा एकनाथ शिंदेकडनं केल्याची चर्चा प्राथमिकरित्या समोर येत असली तरी जवळपास 100 जागा मिळाव्यात अशी किमान अपेक्षा शिंदेकडनं आहे। मात्र शिंदेच्याच लोकांना आता भाजपने पहिल्या बैठकीत जवळपास फक्त 52 जागांचीच ऑफर दिल्याने कुठे ना कुठेतरी मोठा धक्का मानला जातोय। अर्थात गुरुवारी एक दुसरी बैठक आता महायुतीची होणार आहे। अशा परिस्थितीत ताणतणाव जो आहे तो युतीत वाढताना दिसणार आहे। प्रामुख्याने जिथे जिथे 2017 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष झाला आणि एकनाथ शिंदेंनी आता त्यावेळेसच्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असणाऱ्या नगरसेवकांना आपल्याकडे घेतलेला आहे, त्या जागा भाजपला मिळणार की एकनाथ शिंदेंना मिळणार याच्यातून जास्त वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंच पश्चिम उपनगरामध्ये भाजपला स्वतःच्या सर्वात जास्त जागा लढवायच्या आहेत। अशा ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदेचे काही आमदार आहेत आणि स्थानिक आमदारांच्या आग्रहामुळे त्या जागा भाजपला सोडण्याचा दबाव शिंदेकडनं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। असे मुद्द्यांमुळे महायुतीतील जागा वाटपाची पहिली बैठक ही वादळी ठरली। त्यानंतर आता दुसरी बैठकीमध्ये नेमकं काय साध्य होतं हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।